नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय रक्षाबंधन स्पेशल पेढ्याची रेसिपी. हे आहेत केसर पेढा. अगदी स्वीट मार्टमधले पेढे जसे असतात त्याच साईजचे, त्याच आकाराचे आणि अगदी त्याच चवीचे आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. बनवायला खूप सोपी आहे. अगदी सहज कोणालाही समजेल इतक्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला सुरुवात करूया आता रेसिपीला. सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये 1 कप दूध घ्या. आता हे दूध बॉईल दूध आहे, गरम दूध आहे. गरम दुधामध्ये साखर लवकर विरघळते, म्हणून आपल्याला इथे पाव कप साखर ॲड करायची आहे. हवं तर ही प्रोसेस लवकर होण्यासाठी पिठी साखर तुम्ही वापरू शकता. त्यानंतर हे मिश्रण 2 ते 3 मिनटं ढवळून घेतल्यानंतर 1 कप मिल्क पावडर ॲड करायचं. मिल्क पावडर ॲड केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं या पद्धतीने. म्हणजे या मिल्क पावडरमध्ये जर काही गाठी असतील तर त्या अगदी सहजपणे विरघळून जातील. आणि जर थंड दुधामध्ये मिल्क पावडर टाकलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतात. म्हणून नेहमी गरम किंवा कोमट दुधातच मिल्क पावडर मिक्स करून ही पेस्ट तयार करा. त्यानंतर साधारणतः 2 ते 3 चमचे गरम दुधामध्ये केसर भिजत ठेवलं होतं. त्यामध्ये थोडासा सॅफ्रॉन फूड कलर पण वापरलाय मी, जेणेकरून अगदी छान कलर येईल. हवं तर तुम्ही नॅचरल कलरसाठी केवळ केसर वापरलात तरी चालेल. पॅनमध्ये 3 चमचे साजूक तूप गरम करून घ्या आणि त्यामध्ये तूप गरम झालं किंवा तुम्ही बटर वापरू शकता. मी 3 चमचे केवळ वितळलेलंच तूप वापरले, जेणेकरून अंदाज व्यवस्थित येतो. त्यापेक्षा जास्त नको. आता इथे आपण काय केलेलं आहे, मिल्क पावडर आणि दुधाचं मिश्रण ॲड करून सतत हलवत राहायचं. ही प्रोसेस कायम मीडियम टू लो फ्लेमवर करायची, जेणेकरून हे बुडाला चिकटत नाही किंवा मिल्क पावडरचं मिश्रण असल्यामुळं लवकर करपू शकतं. करपलं की मग पेढ्यांचा वास येतो आणि पेढ्यांचं टेक्स्चर चेंज होतं, त्यांचा कलर चेंज होतो. त्यामुळं नेहमी ही प्रोसेस मीडियम टू लो फ्लेमवरच करायची. जोपर्यंत पेढ्याचं मिश्रण हे अगदी दाटसर होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. हाताला जर मिश्रण चिकटत असेल तर याचाच अर्थ की तुम्हाला अजून थोडा वेळ हे मिश्रण दाटसर करून घ्यावं लागेल. अगदी घट्टसर गोळा झाला किमान 10 ते 12 मिनिटाचा वेळ लागतो. त्यानंतर एका प्लेटमध्ये हे मिश्रण पेढ्याचं काढून घ्यायचं आणि थंड करायला ठेवून द्यायचं. साधारणतः 10 ते 12 मिनिटं थोडंसं फॅनखाली जरी ठेवलात तर लवकर येईल. म्हणजे यापासून पेढे लवकर बनवता येतील. आता मिश्रण हाताला चिकटत नाहीये. हवं तर हाताला थोडंसं साजूक तूप लावून अशा प्रकारे गोल गोल त्यावर थोडासा पिस्ता आणि केसर लावून पेढा तयार करू शकता. जर का तुमच्याकडे पेढा मेकर नसेल तर अशा प्रकारचे गोल गोल पेढे तयार केले तरी चालतील. पण माझ्याकडे आज पेढा मेकर आहे. अगदी हलवाई स्टाईलमध्ये आज आपण पेढे बनवतोय, म्हणून मी ते पेढा मेकरचा वापर केला आहे. हल्ली मार्केटमध्ये वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या आकाराचे पेढा मेकर मिळतात आणि खूप सोपे पण असतात वापरायला. अगदी छान डिझाईन उमटते त्याच्यावर, म्हणून मी ते वापरलंय. हवं तर एखाद्या फोर्कनी तुम्ही त्याला डिझाईनसुद्धा करू शकता. अशा प्रकारे पेढा मेकरनी त्यावर प्रेस करून आपल्याला पेढा तयार करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला उदाहरणासाठी किंवा थोडीशी रेसिपी करता मी पेढे इथे बनवून दाखवलेले आहे. खाली मी पोळीपाट ठेवले, जेणेकरून मार्बलचं असल्यामुळं ते चिकटत नाही आणि मिश्रण हे कोमट असल्यामुळं कदाचित थोडंसं मिश्रण हाताला चिकटू शकतं. पण पेढे एकदा काय थंड झाले की मग ते अगदी वेल सेट होतात आणि पेढे अगदी मार्केट स्टाईलमध्ये तयार होतात. हा पेढा सुरुवातीला थोडासा नरम वाटतो, पण थंड झाला किंवा थोडासा सेट झाला की तो अगदी प्रॉपर टेक्स्चरमध्ये येतो. साधारणतः बाकीच्या मिश्रणाचे पण आपण याच पद्धतीने पेढे तयार करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, खूप इझी प्रोसेस आहे. म्हणजे कुणालाही बनवता येतील इतकेही छान पेढे आपण तयार केलेले आहेत. आता पेढे तयार आहेत. मी 1 तासभर असंच ठेवणार आहे, जेणेकरून ते व्यवस्थित सेट होतील. जर तुम्हाला घाई असेल तर हे पेढे तुम्ही फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवले तर ते वेल सेट होतात. आता अशा प्रकारे मार्केट स्टाईल आपला केसर पेढा तयार आहे. इन्स्टंट पेढा आहे, रक्षाबंधन स्पेशल. हा पेढा तुम्ही ट्राय करू शकता. पेढा सॉफ्ट आहे, म्हणून मी तुम्हाला तोडून नाही दाखवला, पण थंड झाला की तो अगदी प्रॉपर तयार होईल. आता पेढे तुम्हीही करून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी करत असताना काही अडचणी येत असतील तर त्याही मला कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला आपल्या रेसिपी आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.